कोकण आणि वर्षा पर्यटन म्हणजे पर्यटनाचा एक सुविध संगम असा जो आहे, त्या वर्षा पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक धबधब्यावर जे पर्यटक असतात ते येत असतात। दरवर्षी पर्यटकांचं आकर्षण असतं ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटकांवर म्हणजे ज्या ठिकाणी धबधबे आहेत त्या धबधब्यांवर येत असतात। आणि आपण जर पाहिलं तर आता मी आहे या सावडाच्या धबधब्यावर, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते लाखोंच्या संख्येने येत असतात। आणि जर आपण पाहिलं तर यांची आवड असते ती कोकणातील स्वच्छ आणि सुंदर धबधबे जे आहेत त्या ठिकाणी यावं, कारण प्रत्येक म्हणजे कोकण म्हटलं की रायगड असेल, रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी पर्यटक येत असतात। मात्र पर्यटकांचा केंद्रबिंदू म्हणून ओळख असणारे सिंधुदुर्ग मध्ये आपण आता आहोत आणि या ठिकाणी पर्यटकांचा ओघ जो आहे तो वाढताना दिसतोय। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, मला सांगा कशा पद्धतीचा आनंद लुटताय? सुंदर असा सावडाव धबधबा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात हा सावडाव धबधबा आहे आणि या ठिकाणी गोवा असेल, कर्नाटक असेल आणि महाराष्ट्रातील सर्व कानाकोपऱ्यातून पर्यटक आलेले आहेत। आम्ही आज दिवसभर एन्जॉय करतो। आम्ही सर्व पत्रकार मंडळी आहोत कणकवली तालुक्यातील आणि या ठिकाणी आम्ही कौटुंबिक स्नेह मेळावा इथेच केला आणि हे पर्यटन स्थळ आहे ते सुरक्षित आहे, त्यामुळे या ठिकाणी आमची आवड आहे आणि त्यामुळे आम्ही महिलांसह आमची मुलं वगैरे सगळं एकत्रित आलेलो आहे। नेहमीच असं म्हटलं जातं की पाश्चात्य संस्कृतीचा वापर केला जातो, म्हणजे अगदी बाजूला असेल गोवा त्या ठिकाणचा वापर केला जातो। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पाश्चात्य संस्कृतीला जुगारून इथले पर्यटक जे आहेत ते आपल्या मनोरमात आनंद जो आहे तो लुटताना पाहायला मिळत आहे। निश्चितच सिंधुदुर्ग हा सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्हा आहे, त्यामुळे या ठिकाणी पाश्चात्य संस्कृती आलेली नाही आणि सुंदर असं पर्यटनाचा आनंद आम्ही सगळे लोक घेत आहोत। आमचं स्नेहभोजन देखील इथेच आहे, त्यामुळे सुंदर असा परिवार आम्ही घेऊन एकत्रित आलेलो आहे। मागील अनेक वर्षापासून या पर्यटन स्थळाची मागणी होते, मात्र अद्यापपर्यंत हे पर्यटन स्थळ जे आहे ते विकसित व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात। यासाठी आपण पत्रकार म्हणून काही प्रयत्न केले का? निश्चितच आमचे सर्व पत्रकार सहकारी आहेत, त्यांनी वेळोवेळी बातम्या केलेल्या आहेत आणि या ठिकाणी डेव्हलपमेंट सावडाव ग्रामपंचायत असेल आणि शासनाच्या माध्यमातून बऱ्यापैकी झालेली आहे आणि या ठिकाणी आता जे धरण आहे मिनी धरण आहे ते आता डेव्हलप होत आहे आणि कालांतराने हा बारमाही धबधबा सावडावचा धबधबा चालू होईल। मात्र जर पाहिलं तर पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण असा ठरणारा हा सावडाचा धबधबा आहे, ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी पर्यटकांचा नेमका केंद्रबिंदू काय, मला सांगा कशाला पर्यटकांनी या ठिकाणी यावं असं आपल्याला वाटतं? पर्यटक जे आहे देशभरातले ते जम्मू काश्मीर, ईशान्य भारत आणि केरळमध्ये जातात, पण त्या तोडीस तोड आमचा कोकण आहे, समृद्ध कोकण आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर जसं की ईशान्य भारतामध्ये 7 सिस्टर धबधबे आहेत त्यापेक्षा सुंदर धबधबे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत, कोकणामध्ये आहेत। तर संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या लोकांनी पर्यटनासाठी सावडाव या धबधब्यावर यावं, आंबोली धबधब्यामध्ये यावं, फोंडाघाट धबधब्यामध्ये यावं आणि बरेचसे मंचे धबधब्यामध्ये यावं। हे बरेचसे धबधबे कोकणामध्ये आहेत आणि आम्ही आज सगळे पर्यटक या ठिकाणी पत्रकार पर्यटक म्हणून आलेलो आहोत आणि हजारो पर्यटक या ठिकाणी दिसत आहेत। शासनाने सगळ्या सुविधा केलेल्या आहेत, यायला चांगला रस्ता केलेला आहे आणि कणकवली पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे। तर पर्यटकांनी महाराष्ट्रातल्या इथे यावं आणि ते एन्जॉय करावं अशी आमची आव्हान आहे। जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे जे पर्यटन स्थळ आहेत यामध्ये जर पाहिलं तर पुरुषांप्रमाणेच महिलांची देखील उपस्थिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात असते आणि जर पाहिलं तर पर्यटकांना भुरळ घालतात ते इथले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धबधबे आणि या संदर्भात देखील आपण देखील माहिती घेणार आहोत। मला सांगा कशा पद्धतीच्या धबधब्यांचं आता या ठिकाणी आपण आनंद लुटताय? आज वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने आम्ही इथे सगळे आलो आहोत। जिल्ह्यातले बहुसंख्य पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केलेले दिसत आहेत आणि त्या मानाने पाऊस जरी कमी असला तरी लोकांचा उत्साह दांडगा दिसून येत आहे, त्यामुळे खूप मजा आली। हा आमचा अनुभव, भरपूर पाणी आहे, तसं मध्ये थोडे दिवस पाण्यात पाऊस नसल्यामुळे थोड्याफार प्रमाणात पर्यटकांची कमतरता जाणवत होती, पण आज गेल्या 2-3 दिवसात पाऊस पुन्हा सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांनी धबधब्याला आपली पसंती दर्शवायला आणि इथे गर्दी करायला सुरुवात केली। एकीकडे म्हणतात की स्त्रियांच्या दृष्टीने सुरक्षित नसतात धबधबे असं देखील म्हटलं जातं, मात्र आपण या ठिकाणी काय विचार करता की ज्या ठिकाणी आपण पर्यटनाचा आनंद लुटताय कशा पद्धतीचं वातावरण वाटतंय? नाही, इथलं वातावरण खरंच त्या दृष्टीने खूप पोषक आहे, कारण महिलांच्या दृष्टीने जर म्हणाल तर तसं काय इथे आम्हाला तरी जाणवलं नाही। जर आपण आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची स्वतःहून काळजी जर या ठिकाणी घेणार असू त्या दृष्टीने इथल्या ग्रामपंचायतीने देखील तशी उपाययोजना केलेल्या आहेत
म्हणजे जेणेकरून लहान मुलांना पण सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर गार्ड वगैरे ठेवलेले आहेत. तर निश्चितच जर पाहिलं आपण या ठिकाणी जर तर प्रत्येक लहान मुलासाठी त्या ठिकाणी जे उपस्थित आहेत यांच्यासाठी इथली व्यवस्थापन जी आहे ती व्यवस्थापन कमिटी जी आहे ती सज्ज झालेली आहे. आणि जर पाहिलं तर या ठिकाणी लाखो पर्यटक जे आहेत ते सावडाच्या धबधब्याला भेट देत असतात आणि मनमुराद जो आनंद आहे तो लुटत असतात. याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि कसं विशाल रेवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग.